नाशिकच्या देवळा तालुक्याच्या पूर्वेला असलेलं मेशी हे छोटेसे गाव. या गावात 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी मातेचं उपदैवत माता जगदंबेचं मंदिर आहे. फार पूर्वी ह्या मेशी परिसरात मानमोडीची साथ आली होती. रोज ग्रामस्थ मृत्युमुखी पडत होते. हे गावावर आलेलं संकट दूर व्हावं यासाठी अशी ही मंदिर स्थापनेमागची आख्यायिका आहे. गावावर आलेलं संकट दूर झाल्यानं ग्रामस्थांचा या देवीवर विश्वास बसला. भाविक देवीच्या दर्शनासाठी गर्दी करू लागले. हळूहळू देवीच्या मंदिराची सर्वदूर ख्याती पसरली. अनेक ठिकाणाहून भाविक इथे दर्शनासाठी येतात. देवीची मनोभावे पूजा करतात. नवरात्रोत्सवात, चैत्रोत्सवात खानदेशातून सप्तशृंग गडावर जाणारे भाविक आवर्जून मेशीच्या जगदंबा मातेच्या दर्शनासाठी येतात. उपदैवत म्हणजे 3.5 शक्तिपीठापैकी जे सप्तशृंगी देवी त्या देवीपैकीच एक जागृत देवस्थान आहे. आणि आमच्या गावामध्ये 7 दिवस अक्षय तृतीयेचा मोठा कार्यक्रम होतो. त्यानंतर नवरात्रामध्ये एक छोटा कार्यक्रम होत असतो. आणि एक जागृत देवस्थान असून या गावामध्ये कुणी काही नवस वगैरे करून ते पूर्णपणे देशभक्त लोकांना पावतात. हळूहळू जगदंबा मातेच्या मंदिराची महती सर्वदूर पोहोचली. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या मातेच्या मंदिरात भाविक येतात आणि आपल्या इच्छा बोलून दाखवतात. आणि त्या पूर्ण झाल्याचा अनेकांना अनुभव देखील आहे. पूर्वी छोटंसं असलेलं हे मंदिर आता लोकसहभागातून भव्य स्वरूपात उभं राहिलंय. अगदी सुरुवातीला दगडाची मूर्ती होती. त्यानंतर 18 भुजा असलेली वाघावर स्वार राक्षसाचा वध करणारी जगदंबा मातेची हातात भाला, ढाल, तलवार, चक्र, त्रिशूळ, गदा आदी शस्त्र घेतलेली ही मूर्ती होती. जीर्णोद्धारानंतर इथे दुसरी मूर्ती बसवण्यात आली. मात्र जुनी मूर्ती तशीच ठेवण्यात आली. अक्षय तृतीयेला इथे मोठी यात्रा भरते. 12 गाड्या ओढल्या जातात. वर्षभर बोललेल्या नवसाची पूर्तीही याच दिवशी होते. नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर गेलेले ग्रामस्थ आवर्जून हजेरी लावतात. गावातून देवीची मिरवणूक काढण्यात येते. ह्याच काळात 7 दिवस भोवड्याची परंपरा जपली जाते. 5 दिवस तमाशा आणि 2 दिवस महाभारत आणि रामायणाच्या कथा रंगवण्यात येतात. राम, लक्ष्मण, सीता, रावण असे सोंगे नाचवण्यात येतात. अक्षय तृतीयाच्या वेळेस 7 दिवस या ठिकाणी भोवडा उत्सव असतो. सुरुवातीचे 5 दिवस हे तमाशे असतो आणि नंतरचे शेवटचे 2 दिवस ही रामलीला होत असते. यात रामलीलेत प्रामुख्याने राम रावण युद्ध, हनुमान वगैरे असे मुखोटे तयार करून गावातीलच मित्रपरिवार जो आहे गावातील तरुण तेच या ठिकाणी रामलीला साकार करत असतात. निसर्गरम्य आणि उल्हासित वातावरण असलेल्या जगदंबा मातेच्या मंदिरात पूजा, आरती असे धार्मिक कार्यक्रम होतात. भव्य दिव्य असा सभामंडप, सुशोभित परिसर, त्यामुळे या मंदिरात भक्तांना आत्मिक समाधान मिळत असल्याचा अनुभव अनेकांना आलाय. तर सकाळ संध्याकाळ होणाऱ्या आरतीला भाविक मोठी गर्दी करतात. दररोज दर्शन घेऊनच ग्रामस्थ आपल्या दिनचर्येची सुरुवात करतात. जगदंबेचं दर्शन घेतल्यावर हाती घेतलेलं काम सहज पूर्ण होत असल्याची प्रचिती अनेकांना आली आहे. दर्शन घेतल्यावरच आम्हाला समाधान वाटते ना. श्रद्धा आहे आमची त्यांच्यावर. माझीच नाही तर अख्ख्या भागातली श्रद्धा आहे. दर अक्षय त्या लोकांना बघा तुम्ही की प्रचंड लोक आहेत दर्शनासाठी येतात. यात्रा भरतात. 8 दिवस यात्रा चालते. देवीची एक अशी श्रद्धा आहे लोकांची देवीवर. तर त्या देवीच्या याच्याने लोकांना आशीर्वाद मिळतात आणि चांगलं होतं कोणाचं म्हणून त्या देवीला लोक नवस करतात. वाटेल ते कोणी दान करतात, कोणी काय करतात, अशी परंपरा आहे. पूर्ण दिवस एकदम आनंदात जातो. सर्व दिवस अगदी काही कुठलीही तकलीफ होत नाही. आपले जे मनात असतील ते कामं व्यवस्थित होतात आणि कुठलाही त्रास होत नाही. असं झालेलं आहे. आजपर्यंत असं झालेलं आहे. नाशिक किंवा परिसरात आल्यानंतर आपणही एकदा आवर्जून देवळा तालुक्यातील मेशी या छोट्याशा गावात असलेल्या जगदंबेच्या दर्शनासाठी या. निलेश वाघसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मनमाड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.